والذين كذبوا بآياتنا سنستدرجهم من حيث لا يعلمون وأملي لهم إن كيدي متين أولم يتفكروا ما بصاحبهم من جنة إن هو إلا نذير مبين أولم ينظروا في ملكوت السماوات والأرض وما خلق الله من شيء وأن عسى أن يكون قد اقترب أجلهم فبأي حديث بعده يؤمنون من يضلل الله فلا هادي له ويذرهم في طغيانهم يعمهون يسألونك عن الساعة أيان مرساها قل إنما علمها عند ربي لا يجليها لوقتها إلا هو ثقلت في السماوات والأرض لا تأتيكم إلا بغتة يسألونك كأنك حفي عنها قل إنما علمها عند الله ولكن أكثر الناس لا يعلمون قل لا أملك لنفسي نفعا ولا ضرا إلا ما شاء الله ولو كنت أعلم الغيب لاستكثرت من الخير وما مسني السوء إن أنا إلا نذير وبشير لقوم يؤمنون. आणि ज्या ज्या लोकांनी आमच्या आयतींना खोटं ठरवलं त्यांना कळणारही नाही अशा ठिकाणाहून आम्ही हळूहळू त्यांना आपल्या तावडीत घेऊ आणि त्यांना ढिलं सोडून मग पकडू. निस्संदेह आमचा डावपेच फार पक्का आहे. काय यांच्या ध्यानी नाही आलं की यांच्या साथीला वेड लागलं नाही, किंबहुना ते तर यांच्या पुढे येणाऱ्या संकटाबाबत स्पष्टतः भय दाखवणारे आहेत. आकाशाच्या आणि जमिनीच्या राजसत्तेची व्यवस्था आणि अल्लाहनं ज्या ज्या गोष्टी निर्माण करून ठेवल्या आहेत, काय याकडे यांचं लक्ष अजून गेलं नाही? आणि काय यांचं लक्ष या गोष्टीकडेही गेलं नाही की यांचा शेवटचा क्षण जवळ येऊन पोचला आहे? तेव्हा आता हे लोक या वाणीनंतर आणखी कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवतील? ज्याला अल्लाहनं मार्गापासून दूर फेकून दिलं त्याला सन्मार्गी लावणं कोणाच्या अखत्यारीत नाही. आणि अशा लोकांना त्यानं त्यांच्या खोडसाळपणात बहकण्या भटकण्याकरता मोकळं सोडलं आहे. तुम्हाला विचारतात की कयामतीची ती खास वेळ केव्हा येणार आहे? तुम्ही सांगा की याचं ज्ञान तर केवळ माझ्या पालनकर्त्यालाच आहे. कयामतीचं भयंकर रूप आणि तिची वेळ जाहीर करणं अल्लाहखेरीज इतर कोणाच्याही अधिकारात नाही. आकाशामध्ये आणि जमिनीवर मोठी जबरदस्त घटना घडेल आणि तुमच्यावर ती अचानक कोसळेल. तुम्हाला अशा प्रकारे विचारतात की जणू तुम्ही तिची वेळ शोधण्यात लागले आहात. तुम्ही त्यांना सांगा की याचं ज्ञान केवळ अल्लाहजवळ आहे, परंतु बहुतेक लोक समजत नाहीत. तुम्ही सांगा की अल्लाह जे इच्छितो ते निश्चित घडतं. मी तर स्वतःच्या लाभ हानीचाही अधिकार राखत नाही. जर मी अदृश्य गोष्टी जाणत राहिलो असतो तर असं घडलं असतं की मी सर्व लाभ जमा केला असता आणि कसलाही त्रास मला पोहोचला नसता. मी तर इमानधारकांना भय आणि खुशखबर ऐकवणारा आहे.